जैतापूर येथील अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध, भायखळा येथील भुयारी मसाले प्रकल्पाला काँग्रेस व उद्धव ठाकरेंचा विरोध, कोकणातील नाणार प्रकल्पाला ठाकरेंचा विरोध, मुंबई नागपूर एक्सप्रेसवेला शरद पवार व ठाकरेंचा विरोध, बारसू प्रकल्पाला ठाकरे काँग्रेसचा विरोध, टक्केवारीचं गणित जुळलं नाही म्हणून ठाकरेंचा धारावी प्रकल्पाला विरोध, रिफायनरी प्रकल्पाला ठाकरेंचा विरोध, आरे काडशेर प्रकल्पाला विरोध, मेट्रोला विरोध, बुलेट ट्रेनला विरोध आणि आता वाढवण बंदर प्रकल्पाला सुद्धा काँग्रेस आणि ठाकरे सेनेचा विरोध। ठीक आहे, भाजपचे एक दोन प्रकल्प चुकीचे असतील, जनतेचं पर्यावरणाचं त्यात नुकसान होत असेल, पण सगळेच प्रकल्प कसे काय चुकीचे असतील सांगा बरं। आता हा वाढवण प्रकल्प बघा ना, इतका महत्त्वाचा आणि फायद्याचा प्रकल्प वाटतोय। अटल बिहारी वाजपेयी सरकारनं याची सुरुवात केली होती। भाजपचे जे काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहेत ना, ते खूप जबरदस्त आहे बरं का। नदी जोड प्रकल्प असेल, डिजिटल इंडिया प्रकल्प असेल, मल्टी मॉडल कनेक्टिव्हिटी असेल, असे अनेक चांगले प्रकल्प आहेत। असो, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाढवण बंदराचं भूमिपूजन करणार आहेत आणि वाढवण हे भारतातील सर्वात मोठं तर जगातील 10वं सर्वात मोठं बंदर असेल। विशेषतः ते महाराष्ट्रात असणार आहे आणि या प्रकल्पासाठी केंद्र सरकारनं आधीच 76,200 कोटींची तरतूद केली आहे। संपूर्ण महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात हा प्रकल्प एक गेम चेंजर ठरणार आहे। या प्रकल्पामुळे 12 लाखहून अधिक रोजगार निर्मिती होईल असा दावा केला जातोय आणि देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात या बंदराचा मोठा वाटा असल्यानं पालघर, वसई, विरार आणि डहाणू या भागात मोठे उद्योगही निर्माण होतील। या प्रकल्पामुळे देशातल्या बंदराची कंटेनर क्षमता दुपटीने वाढणार आहे। आसपासच्या भागात कायापालट होऊन इथे मुंबईसारखे महानगर विकसित होण्यास देखील यामुळे मदत होणार आहे। राज्य सरकारने या बंदराला समृद्धी महामार्गाने जोडण्याचा निर्णय घेतल्यानं विदर्भ आणि मराठवाड्यासारखे प्रदेश देखील थेट या बंदराला जोडले जातील। समृद्धी महामार्ग राज्यातील 10 जिल्ह्यातल्या एकूण 392हून अधिक गावातून जातो। या सगळ्या भागाचा आंतरराष्ट्रीय व्यापारात सहभाग वाढून आर्थिक प्रगतीला मदत होईल। इतर कित्येक राज्यांनी वाढवणसारखा प्रकल्प आपल्या राज्यात व्हावा ही विनंती केली होती, पण सर्वात मोठा समुद्रकिनारा कोणाकडे आहे? महाराष्ट्राकडे, आणि त्यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्राला प्राधान्य दिलं। विरोध का होतोय तर त्यामागचं एक प्रमुख कारण असं आहे की जे काही गावं तिथं आहेत त्यांचं पुनर्वसन करावं लागणार आहे आणि त्यामुळं त्यांना भीती आहे की त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होईल। मत्स्यमारी आणि शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे आणि तो जाईल असं त्यांना वाटतंय, पण त्यांना योग्य मोबदला आणि 12 लाख नोकऱ्याच्या निर्माण होतील असा दावा केला जातोय। त्यात स्थानिकांना प्राधान्य, यामुळे त्यांची भीती दूर करण्यात सरकार यशस्वी झालंय आणि त्यामुळे या प्रकल्पाचे फायदे लक्षात घेऊनच 15हून अधिक स्थानिक मच्छीमार संस्था देखील बंदराच्या समर्थनार्थ उभ्या राहिलेल्या आहेत। विरोधकांच्या विरोधाचं विसर्जन करून नरेंद्र मोदी आज वाढवण बंदराचं भूमिपूजन करत आहेत। अपेक्षा आहे हा प्रकल्प महाराष्ट्राच्या प्रगतीचं आणि महाराष्ट्र देशाच्या प्रगतीचं इंजिन ठरेल। तुम्हाला काय वाटतंय? पटकन कमेंट करून आम्हाला सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।